राज्यभरातल्या सगळ्या बातम्यांकडे आपलं लक्ष असणार आहे, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते केदारनाथमधली आणि केदारनाथमधली बातमी अशी एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि मोठा अनर्थ टळला। अत्यंत महत्त्वाची बातमी आणि या तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं अशी एक महत्त्वाची बातमी सध्या आपल्याला कळते। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी केस्ट्रेल एव्हिएशन या कंपनीच्या एका हेलिकॉप्टरनं केदारनाथमध्ये सकाळी 7:30च्या दरम्यान आपत्कालीन लँडिंग त्याला करावं लागलं। हेलिकॉप्टरच्या रोटरमध्ये एक समस्या आढळलेली होती आणि त्याच्यामध्ये सावधानता पाळत ही इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली होती, पण ते सुखरूपपणे यातल्या सगळ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तांत्रिक बिघाडामुळे अशा पद्धतीने हे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं। आपल्याला हा सगळा परिसर जर आपण बघितला तर अत्यंत कठीण असा हा म्हणावा लागेल, पण हेलिकॉप्टरमध्ये 7ही जण बचावलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी केदारनाथमध्ये कशा पद्धतीने हेलिकॉप्टरनं आपत्कालीन लँडिंग त्याला करावं लागलं तिकडची ही घटनास्थळावरची दृश्य सध्या आपण बघतोय। केस्ट्रेल एव्हिएशन या कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं आणि या हेलिकॉप्टरला अशा पद्धतीने इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। नेमकं तिथे काय घडलं हे थेट दृश्यांमधून आपण बघू शकतोय। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, केदारनाथ हा परिसर म्हटलं तरी आपण बघू शकतो की अत्यंत कठीण असा हा सगळा प्रकार आहे। नेमकं काय घडलं होतं ज्याच्यामुळे हेलिकॉप्टरला अशा पद्धतीने इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं? जर बघितलं आपण तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे केदारनाथ धाम इथे हेलिकॉप्टरचा पायलट जो आहे त्याच्या हुशारीमुळे एक मोठा अपघात टळलेला आहे। साधारणतः 100 मीटर समोर जाऊन इमर्जन्सी लँडिंग करावी लागली अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि ज्या पद्धतीची माहिती मिळते की उत्तराखंडमधला हा मोठा अपघात हेलिकॉप्टर पायलटच्या ज्या पद्धतीने त्यांनी पाऊल उचललं त्याच्यामुळे हा टळलेला आहे। आपल्याला गेल्या 11 वर्षामध्ये 10 पेक्षा जास्त अपघात याच्यामध्ये झालेले आहेत हेलिकॉप्टरचे। आणि इमर्जन्सी लँडिंग करताना ज्या पद्धतीनं जर बघितलं आपण यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती दिली आहे जिल्हा वनरक्षक अधिकारी जे आहेत तिथले त्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये सांगितलंय की क्रिस्टल एव्हिएशन कंपनीने हे हेलिकॉप्टर होतं आणि यात हे जे प्रवासी घेऊन जात होतं त्यांना टेक्निकल जे तकनिकी खराबी होती त्याच्यामुळे हे एक मोठा अपघात घडला आणि 100 मीटर पुढे जाऊन ही लँडिंग करावी लागली आहे आणि जे प्रवासी होते त्या प्रवाशांना सुखरूप बचावण्यामध्ये यश आलेलं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय रोटरमध्ये एक समस्या उद्भवली होती आणि त्यामुळे सावधगिरी पण हे लँडिंग करणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 7 जण थोडक्यात बचावलेत ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। कुठल्याही पद्धतीचा धोका संभवला असता कदाचित, पण अखेर या 7 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलेलं आहे आणि काही का होईना पण इमर्जन्सी लँडिंग जरी झालेलं असलं तरी तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं असलं तर या 7ही जणांचे जीव त्यामुळे वाचलेत ही आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी। केदारनाथमधली बातमी आपण सध्या बघतोय।